नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. बघा, कॅप राऊंड फर्स्ट, सीट ॲक्सेप्टन्स, ऑटो फ्रीज करावं की मॅन्युअल फ्रीज करावं की बेटरमेंट, हे सगळं या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आणि जे काही गोष्टी मी सांगतो त्या पूर्ण ह्या इन्फॉर्मेशन ब्राउचर, जो काही इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे सी टी सेलकडनं आलेला आहे, या ब्राउचरच्या 72व्या पेजवर, ठीक आहे, हे सगळे कॅप राऊंडचे रूल्स तिथनं सुरू होतात. त्या सगळं या इथनंच मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर, ठीक आहे, तुम्हाला म्हणजे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅप राऊंड पहिलं 31 तारखेला होणार आहे आणि 26 ते 28 तुम्हाला दिवस होते की तुम्हाला पहिल्या कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरायचा होता. आफ्टर दॅट 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्टच्या दरम्यान या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲक्सेप्टमेंटच्या करायच्या आहे. त्याच्यानंतर रिपोर्ट करायच्या त्या इन्स्टिट्यूटला 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत. या सगळ्या गोष्टी मी इथनं घेतलेल्या आहे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आणि त्याचा एक चांगला प्लॉट तयार करून मी तुम्हाला त्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, जे काही तुम्हाला कॅप राऊंड पहिल्यासाठी जी काही सीट ॲक्सेप्ट करायची आहे तिची जी काही डेट आहे 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट आणि 3 वाजेपर्यंत. ठीक आहे. आणि आपण यामध्ये म्हणजे ज्या काही गोष्टी आपण टॉपिक फोकस करणार आहे ते सेल्फ व्हेरिफिकेशन कसं करायचं, सीट ॲक्सेप्टन्स, ओके, ऑटो फ्रीज, नॉट फ्रीज, रिपोर्टिंग टू द इन्स्टिट्यूट, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामार्फत समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर ते बघा, महाराष्ट्र सीटी 2025 कॅप राऊंड फर्स्ट सीट ॲक्सेप्टन्स फुल्ली एक्सप्लेन. ठीक आहे, फुल प्रोसेस एक्सप्लेन, बट व्हॉट इज द बेस्ट चॉईस, फ्रीज करायचं की बेटरमेंटसाठी वेट करायचं, या सगळ्या गोष्टी मी सविस्तर समजून सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो. लेट्स डिकोड इट्स इन अ सिम्पल वर्ड्स आणि थोडक्यात समजून घ्या सीट ॲक्सेप्टन्सची पूर्ण परफेक्ट स्ट्रॅटेजी. आता बघा, पहिल्या पार्टमध्ये आपण डिस्कस करूया सीट व्हेरिफिकेशन आणि डिक्लेरेशन. बघा, अलॉटेड सीट मिळाल्यानंतर कॅन्डिडेटचे नेमकं काय करायचं, कॅन्डिडेटला लॉग इन करायचं आहे तुम्हाला पोर्टलवर अँड ॲक्सेप्ट द डिक्लेरेशन, म्हणजे कन्फर्म ऑल युअर क्लेम्स. म्हणजे त्या डिक्लेरेशनमध्ये काय राहणार आहे की कॅटेगरी, रिझर्वेशन, डॉक्युमेंट जे काही तुम्ही अपलोड केले या सगळ्या गोष्टी राहणार आहे. आणि तुम्हाला सांगायचं का बा नाही बा, ही जी काही सगळी माहिती आहे माझ्याकडनं व्यवस्थित आहे, म्हणजे ट्रू आहे बा, सगळी माहिती योग्य आहे की नाही चेक करायची आणि डिक्लेरेशन काय करायचं, ॲक्सेप्ट करायचं. ओके. इफ देर इज मिस्टेक, म्हणजे समजा कॅटेगरी, रिझर्वेशन, जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केले त्याच्यात जर काही मिस्टेक राहिली तर डोंट वरी, तुम्ही तुमचा ग्रीव्हन्स पोर्टलवरून लॉग इन करून ऑनलाईन मोडमधून तुम्ही तुमचा ग्रीव्हन्स रेज करू शकता. ठीक आहे. म्हणजे याच्यातही काही शंका नाही ठेवली मी, किंवा नंतर म्हणजे फायनली आता सगळं झालेलं आहे ना, फायनल मेरिट लिस्ट पण लागली, तरी समजा तुमच्या तिथं काही प्रॉब्लेम आला तर तरी तिथं ऑनलाईन ग्रीव्हन्स राहतो, ते तुम्हाला तिकीट रेज करून त्या सगळ्या गोष्टी तिथे हँडल करता येते. इथं लक्षात. ओके. तर डिक्लेरेशन त्याच्यासाठीच आहे की तुम्ही दिलेली, प्रोव्हाइड केलेली आहे की नाही, डिक्लेरेशन त्याच्यासाठी तुम्ही प्रोव्हाइड केलेली माहिती म्हणजे तुमच्याकडनं योग्य आहे की नाही, इथं लक्षात. ओके. ही पहिला पार्ट झाला. आफ्टर दॅट बघा, सेकंड पार्टमध्ये आपण डिस्कस करूया पार्ट 2, ऑटो फ्रीज फर्स्ट प्रिफरन्स अलॉटेड. ओके. जर तुम्हाला तुमची पहिली प्रिफरन्स जर अलॉट झाली असेल, समजा पहिल्या नंबरला तुम्ही समजा PICT कॉलेज ठेवलेलं होतं आणि PICT कॉलेज समजा तुम्हाला जर अलॉट झाला सर, तर तो तुमचा काही पहिला प्रिफरन्स आहे तो ऑटो फ्रीज होणार, तुम्हाला काहीच करायची गरज नाही. इथं लक्षात. ओके. यावरची नवीन इंट्रोड्यूस केला त्यांनी. ओके. युअर सीट इज ऑटो फ्रीज्ड. ओके. पे द सीट ॲक्सेप्टन्स फी ऑनलाईन, म्हणजे जी काही तुमचा पहिला प्रिफरन्स होता, पहिला प्रिफरन्स तुम्हाला अलॉट झाला, ऑटो फ्रीज झाली, नेक्स्ट तुमची प्रोसिजर आहे, तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्सची एक ऑनलाईन फी भरावी लागणार, पहिली प्रोसिजर. ओके. आफ्टर दॅट बघा, स्टेप बाय स्टेप. ओके. देन यू आर नॉट एलिजिबल फॉर द नेक्स्ट राऊंड्स. ओके. म्हणजे बेटरमेंटसाठी तुम्हाला पुढच्या फेरीत पार्टिसिपेट करता येणार नाही. हे ना. ओके. मग यानंतर इन्स्टिट्यूटला वगैरे कसं भेट द्यायचं ते तुम्हाला खाली सांगतोच, परंतु म्हणजे काय म्हणू शकतो, याला हे पहिला डिव्हिजन आहे. ओके. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा समजा पहिला प्रिफरन्स जर ऑटो झाला असेल, ऑटो फ्रीज झाला असेल, त्यांच्यासाठी प्रोसिजर. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही जे काही ऑप्शन्स फॉर्म भरले ना, आता तर तुमची वेळ निघून गेली आहे, म्हणजे पहिला प्रिफरन्स खूप महत्त्वाचा आहे. एकदा का ते फ्रीज झालं आणि तुम्हाला समजा तो कॉलेज जर पाहिजे नसेल तर खूप मोठी अडचण आहे. ओके. बघा, त्यानंतर बघा मॅन्युअल फ्रीज. ओके. नॉट द फर्स्ट प्रिफरन्स बट हॅपी. बघा, तुम्हाला फर्स्ट प्रिफरन्स नाही मिळालं पण तुम्ही त्या सीटवर सॅटिस्फाईड आहे, अदर दॅन फर्स्ट. समजा तुम्हाला तिसरा प्रिफरन्स मिळाला आहे, समजा एखादा SGS कॉलेज मिळालं आणि यू आर सॅटिस्फाईड विथ दॅट कॉलेज. ओके. मग तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि यू हॅव टू मॅन्युअली फ्रीज. आता ऑटो फ्रीज नाही होणार, पहिला प्रिफरन्सलाच तो ऑटो फ्रीज झाला असता, अदर दॅन फर्स्ट तुम्हाला मॅन्युअली काय करायचं आहे, फ्रीज करायचं. मग जी काही तुम्ही मॅन्युअली फ्रीज केलेली सीट आहे त्याच्यासाठी मग जी काही सीट ॲक्सेप्टन्सची फी आहे ती पण भरणे, ऑटो फ्रीजवाल्या म्हणजे सगळ्यांनाच भरावं लागतं. ओके. मग
मग काही नाही, तुम्ही एकदा की ती मॅन्युअली फ्रीज झालं का बेटरमेंट टाउन ऑन अँड केअरफुल डिसिजन रेकॉर्ड. एकदा फ्रीज केलं की पुढे बदल करता येत नाही. म्हणजे ऑटो फ्रीज ओके पहिला प्रिफरन्स नाही लागला तर तुमच्याकडे 2 चान्स होते. एक तर तुम्ही मॅन्युअली फ्रीज करू शकत होते किंवा नॉट फ्रीज करून तुम्ही बेटरमेंटसाठी जाऊ शकत होते. म्हणून फ्रीज करताना या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे केअरफुली करायच्या आहे. चला त्यानंतर बघा चौथा ऑप्शन आहे नॉट फ्रीज वॉन्ट बेटरमेंट. तुम्हाला फ्रीज नाही करायचा, तुम्हाला बेटरमेंटसाठी जायचा. म्हणजे बेटरमेंटच तिथून आलं की बेटर कॉलेज मिळण्यासाठी असं वाटतंय किंवा तुम्हाला पहिला प्रिफरन्स नाही लागला आणि जो काही प्रिफरन्स लागला तुम्हाला अजून एक चान्स घ्यायचा आहे. ठीक, म्हणजे तुम्ही नॉट फ्रीज करायचा आहे. ओके, म्हणजे नॉट फ्रीज बेटरमेंटसाठी जाताना पण तुम्हाला जी काही ॲक्सेप्टन्स फी आहे ती भरावी लागणार. प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला ॲक्सेप्टन्स फी ऑनलाईन भरायची. इथं लक्षात कीप युअर करंट सीट अँड सिक्युअर बट यू आर गोइंग टू म्हणजे तुम्ही बेटरमेंटसाठी चालले. रिमेन एलिजिबल फॉर द बेटरमेंट इन द नेक्स्ट कॅप राऊंड्स. म्हणजे जी काही सीट आहे तुम्ही सिक्युअर केली आहे परंतु तुम्हाला बेटरमेंटसाठी तुम्ही चान्स घेणार आहे. ओके, ज्यांना पुढे चांगली सीट मिळण्याची आशा वाटते त्यांनी नक्कीच नॉट फ्रीज पर्याय निवडून बेटरमेंटसाठी जावं. इथं लक्षात या सगळ्या गोष्टी. म्हणजे ऑटो फ्रीज झाला तर काही प्रॉब्लेम नाही. मग ऑटो फ्रीज नाही झाला तर मग 2-3 ऑप्शन्स तुमच्याकडे येतात. एक तर मॅन्युअली फ्रीज करा. मग इथं लक्षात मॅन्युअली फ्रीज जर केले तर युअर ओके, म्हणजे जे काय अलॉट झालेलं आहे ते चांगलं आहे. समजा मॅन्युअली फ्रीज नाही करायचं असेल तुम्हाला मग नेक्स्ट तुम्ही बेटरमेंटसाठी जाऊ शकता. ओके, आणि प्रत्येक या स्टेपमध्ये म्हणजे जे काही ॲक्सेप्ट करताय तुम्ही ऑटो फ्रीज ॲक्सेप्ट करताय, मॅन्युअल फ्रीज ॲक्सेप्ट करताय, बेटरमेंट ॲक्सेप्ट करताय तर ह्या सगळ्यांची सीट ॲक्सेप्टन्स फ्री तुम्हाला ऑनलाईन भरावी लागणार आहे. ते तुम्हाला पोर्टलवर असेल तुमच्या लॉगिन. ठीक आहे, मग आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ऑटो फ्रीज, मॅन्युअल फ्रीज आणि बेटरमेंट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा. रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट इज कंपल्सरी. इथे लक्षात. ओके, बेटरमेंटवाल्यांना नाही, कारण की ज्यांना ऑटो फ्रीज आणि मॅन्युअल फ्रीज झालं त्यांनी कॉलेज सिलेक्ट केलं ते पुढे जाऊ शकतात. बेटरमेंट तो नेक्स्ट राऊंडमध्ये ट्राय करणार. ठीक आहे, ऑल फ्रीज केलेले कॅन्डिडेट्स ठीक आहे ऑटो आणि मॅन्युअल फर्स्ट किंवा म्हणजे 1 ते 3 ऑगस्टच्या दरम्यान ओके रिपोर्टेड टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट, सबमिट युअर डॉक्युमेंट्स अँड द पे इन्स्टिट्यूट फीज अँड गेट द रिसिप्ट ऑफ ॲडमिशन कन्फर्मेशन. इथं लक्षात या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. ओके, बघा नोट इफ युअर ॲडमिशन वॉज बेस्ड ऑन द फॉल्स डॉक्युमेंट्स ऑर द रॉंग क्लेम्स द इन्स्टिट्यूट विल कॅन्सल युअर ॲडमिशन. मग ग्रीव्हन्स दाखल करावा लागेल. ओके, त्यासाठीच तुमच्याकडनं ते एक डिक्लेरेशन पण सुरुवातीला म्हटलं ना मी लॉग इन केल्यानंतर त्याच गोष्टी तुम्हाला डिक्लेरेशनसाठी का बरं, कारण की तुमची जी काही माहिती आहे ती चुकीची नाही निघली पाहिजे किंवा तुम्ही जे सांगता ते सगळं सत्य आहे. याच्या लक्षात. बघा लास्टली तर मग तुमच्यासाठी काय बेस्ट आहे. ओके, फ्रीज किंवा ऑटो फ्रीज म्हणा किंवा बेटरमेंट म्हणा, तुमचं ज्या दिवशी तो पहिला राऊंडचा जो काही डिक्लेरेशन होणार तिथंच तुम्हाला समजणार की पहिल्या ऑप्शनला काय आला आहे. समजा नाही पहिला ऑप्शन फर्स्ट प्रिफरन्स लागला तर मग कोणता प्रिफरन्स होता ह्यावरून तुम्हाला ते डिसाईड करायचं आहे, फ्रीज करायचं आहे की बेटरमेंट घ्यायचं आहे. ठीक आहे, थिंक स्मार्ट, ॲक्ट फास्ट अँड डिसिजन विंडो इन शॉर्ट. ओके, जो काही डेडलाईन ड्युरेशन आहे 3 ऑगस्ट 2025 3 वाजेपर्यंत या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. ठीक आहे, अँड शेअर दिस व्हिडिओ विथ युअर ऑल फ्रेंड्स सो इन द प्रोसेस ऑफ MSTCT ॲडमिशन दिस इयर. ठीक आहे, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. नक्कीच त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट